राम कृष्ण हरी. अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचनामध्ये अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग या अध्यायाचे आज आपण वाचन करणार आहोत. या अध्यायाला ज्ञानेश्वर महाराजांनी 33 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. तर मग आपण वाचनास सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परी प्रौढी न बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, द्यावी अवधान हे माझी विनवणी सलगीची. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी हे आड्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढीवाळपणाची विनंती आहे. काजे लळे यांचे लळे सरते, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाशी. कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात, प्रत्यक्ष प्राप्त होतात. तुमचे या दिठी वेयाची ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ती सावली देखो निलोळे श्रांतूजी मी. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवीत झाला. त्याची ती सावली पाहून महाराज, येथे मी भागलेला लोळत आहे. प्रभू तुम्ही महे सुखामृताचे डोहो, मनोनी आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलावू लाहो. येथई जरी सलगी करू बिहो, तरी निवू के पा. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढीवाळपणा करण्यास झालो तर मग आम्ही शांत कोठे व्हावे. ना तरे बाळक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पावली. ते चोज करुनी मावली रिझे जेवी. अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते. तेवी तुम्हा संतांचा पडी आवो, कैसे नितरी आम्हावरी हो. या बहुवा आळुकी जी आहो सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करत आहोत. वाचून माझी बोलते योग्य ते, सर्वज्ञ भवा दृश्यश्रोते. काय धड्यावरी सारस्वती पढवू शिकीजे. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल. असे बोलण्याची माझी योग्यता आहे काय? आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कुठे लक्ष द्यावे हे सहजच कळेल. तसेच आपण स्वतः सुखरूप असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सुखाला पात्र व्हाल. ही माझे बोलणे धारिष्ट्याचे आहे. सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे का? तर नाही. सरस्वतीचा मुलगा स्वभावताच सर्व जाणतो. अवधारा आवडे ते सना धुंदरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची आताटी ओगरू, ऐशी रससोय कैची. ऐका, वाटेल तेवढा जरी काजवा, धुंदरू म्हणजे काजवा, काजवा असला तो प्रकाश, त्याचा प्रकाश पडतो रात्रीच्या वेळी.
त्या वाटेल तेव्हा जरी काजवा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वान्न कुठून असणार? हा ओ हिमकराशी विंजणे के नादा पुढे ऐकणे लेणी अशी लेणी हे कही आती. अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नाद ब्रह्मापुढे गाणे करणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजवणे असे कुठे झाले आहे काय? सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवने ठाई नहावे. हे गगनेची आडे आगवे ऐसा पवाडू कैसा. सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करायला जावे? हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कुठून असणार? तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही मना हे होये ऐसे वक्तृत्व कवन आहे जेने रिझा तुम्ही. त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान. व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? तरी विश्व प्रगटितिया गभस्ती काय हातिवेने न कीजे आरती का चुळोदके आपांपती अर्घू निधीज्या. तरी जग उजडात आणणारा सर्व जगाला प्रकाशमान करणाऱ्या सूर्याला काकड आरतीने म्हणजे दिव्याने ओवाळू नये काय? वास्तविक दिव्यापुढे सूर्यापुढे त्या दिव्याची काहीच किंमत नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितचे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. प्रभू महाराज, प्रभू म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना संबोधून म्हणतात, महाराज तुम्ही प्रत्यक्ष मूर्तिवंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे तरी आपण बेल समजूनच तिचा स्वीकार करावा. बाळक बापाची ताठी रिगे आणि बापा तेचे जीव लागे की तो संतोषिले वेगे मुखची ओढवी. लहान मूल बापाच्या ताटात जेवायस बसते आणि पानात शिरून बापाला ताटातला घास घेऊन बापाला जेवायस घालते. पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भरात आपले तोंड त्याच्या घास जिथे आहे त्याला त्याच्या जवळ करते. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे. आणि जेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केली सलगेचा नोहे आभारू तुम्हा. आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही. आओ तान याचे लागता झटे तेने अधिकचे पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचेनी. अहो गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी मारली तर त्या योगाने तिला त्या ढुसणी न लागताच उलट जास्त पाहणा फुटतो. कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून मज लेकुर वाचेनी बोले तुमचे कृपाळूपणा निदेले ते चेले ऐशे जे जाणवले याला घे बोलिलो मी. म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळे. महाराज याकरता अवधान द्या असे मी बोललो.
एरवी चांदिने पिकवीजत आहे चेपणी, के वारया घापता हे वाहने, हाऊ गगनाशी गवसनी घाली जे केवी. वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत पिकवता येते काय, किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय. अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी. आता इथे आडी 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 म्हणजे आंबे वगैरे ज्या वेळेस काढतात सीझन मध्ये, तर त्याची आडी लावली जाते गवताच्या कशाच्या तरी काड्या घालून, त्याच्यात आंबे झाकून ठेवले जातात. तसं चांदण्याला पिकविता येईल काय, असं महाराज प्रश्न करत आहे. ऐका पाणी उठी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, टीव्ही लाजिले व्याख्यान निगे देखो निजया. ते ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही म्हणजे शिरकाव होत नाही, त्याप्रमाणे ज्या संतांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळलिया निवांतो निजे, तो गीतार्थो मराठिया बोलिजे, हा पाडू काही. हे असो वेदांचे शब्द कुंठित झाले असता, ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय. परे ऐशी आई मज धिमसा, तो पुढती याची एकी आशा, जी धिटिवा करूनी भवादृशा पडियंतया हो आवे. परंतु असे असूनही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्या सारख्यांना मी आवडता व्हावे. तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते, तेने अवधाने की जो वाढते मनोरथा मायया. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. का जय देठिवा तुमचा वरुषे, तय सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही. कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फुरतील, व एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल. सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळाले, तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. अर्थ बोलाची वाट पाही, तेथ अभिप्रावोची अभिप्राया, ते बी भावाचा फुलवरा होत जाई मतीवरी. आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून जेव्हा शब्दोच्चार होईल आणि अर्थ वाट पाहत असतो, व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाचा फुलोरा म्हणजे फुलांचा बहर होत जातो. म्हणजे बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. मनोने संवादाचा सुवाब उढळे, तरे हृदयकाश सारस्वती लोळे, आणि श्रुता दूषित तरी वितुळे मांडला रसू. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा. तो सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट येतील, आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो चंद्रकांतू द्रवता केर होय, परिते हातवटी चंद्रे की आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. अहो चिंतामणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे.
त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलायला लावण्याची हातवटी श्रोत्यामध्ये आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच होऊ शकत नाही. परे आता मुते गोड करावे, ऐशे तांदुळे कायसा विनवावे, साई खडी आणि काही प्रार्थावे सूत्रधारा ते. परंतु आता आम्हाला गोड करून घ्या अशी ही तांदुळांनी खाणाराची प्रार्थना कशा करता कराव्याची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करायची? तो काय बाहुली यांच्या काजा नाचवी, की आपुले जाणवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो सूत्रधार बाहुलीच्या कामा करता तिला नाचवतो काय? तर नाही. मग बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाचे चातुर्य वाढवतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवधान द्या. अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तव श्री गुरु म्हणती काही झाले, हे समजते आम्हा पावले, आता सांगे जै निरोपिले नारायणे. तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंताने जे अर्जुनाला सांगितले ते सांग. येथ संतोषोनी निवृत्ती दाशे, जी जी मनोनी उल्लाशी, अवधारा श्रीकृष्ण ऐशे बोलते झाले. त्यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज ऐका, श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. श्री भगवान उवाच, इदन्तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूय वै, ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. श्रीकृष्ण म्हणाले, अत्यंत गुह्य असे हे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूया रहित अशा तुला सांगतो. हे जाणलेने तू दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील. ना तरी अर्जुना ही पिज पुढती सांगिजेल तुझ, जेही अंतकरणीचे गुज जीवाचे. अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. येणे माने जीवाचे हे फोडावे, मग गुज कापा मज सांगावे, ऐशे काही स्वभावे कल्पिशी जरी. इतक्या मानाने जिच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज आली असेल तर तरी पर्येशी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिली गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. तर बुद्धिमान अर्जुना ऐक, तू ज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खून आहेस, म्हणजे मूर्ती आहेस, आणि त्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलणे हे बोलावे घडो, परी आमुचे जीवीचे पडू तुझ्या जीवी. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलण्याची जी गोष्ट तीही बोलली जावो, पण आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरव. अगाथानी केर दूध गुड, परेथानाशीच नव्हे की गोड, म्हणून सरू काशी वितयाची चाड, जरी अनन्यू मिळे. अर्जुना, स्तनात खरोखर दूध असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरिता एकनिष्ठ सेवन करणारा जे लेकरू जर प्राप्त झालं तर त्या पिणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईल. मुळावुनी बीज काढिले, मग निर्वाळिले भूमी पेरिले,
तरी ते सांडी विखुरू गेले म्हणू काय. कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय. या लागे सुमनू आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पैगा गोपी परितया प्रती चावळी जे सुखे. याकरिता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट खुशाल सांगावी. तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून अनेक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी ती तुझ्या पासून लपून ठेवता येत नाही. आता किती नावा गुजो म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी. आता वारंवार गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परी तेची ऐशी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काढी जे फाडो वाडे पार कोण्या. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असतात ते परीक्षा करून निरनिराळे काढावे त्याप्रमाणे स्पष्टतेने ज्ञान विज्ञान तुला सांगेन. का चाचूचे निसांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चुचीच्या चिमट्याने एकत्र मिसळले दूध व पाणी वेगळे करावे त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मग वार्याची धारसा पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा आणि कणांचा पैसा राशी वाजुडे. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफनले असता मग जसा कोंडा हलका असल्यामुळे उडून जाऊन खाली शिल्लक धान्याची राहते जैसे जे जाणीवले यासाठी संसाराची गाठी लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून अनात्मतत्वाचे धर्म अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखम कर्तुमव्ययम. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुह्यांचा स्वामी पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे धर्माला अनुसरून असलेले सुखाने म्हणजे अथवा सहज आचरण करता मिळविता येणारे आणि क्षयरहित आहे. जे जाननी या आघवेंच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्यांची गोसावी पवित्राराव. जे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांच्या गावामध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम नाही. मोठके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपयशयाचे. गुरुमुखातून ते ज्ञान अंमळसे उगवताना दिसते पण ते हृदयात नित्य सिद्धच असते तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. हा देवीचे गा सुखाच्या पावटे
चढता ये जे जयाच्या भेटी, मग भेटल्या की मिठी भोगणे याही पडे. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणे ही संपते. परे भोगाची अलीकडीलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे. ऐसे सुलभाने सोपारे वरी परब्रह्म. परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते. असे ते स्वरूप ज्ञान कष्टा वाचून मिळणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. पैगा आणि कही एक याचे, जे हातालिया तरी न वचे, आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेही ना. अर्जुना, याचे आणखी एक महात्म्य आहे. ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही कमी होत नाही, शिवाय त्यात काही विकारही उत्पन्न होत नाहीत. येथ जरी तू तार्किका, ऐशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू हे का उरली केवी पा. या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना, तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तू अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली, जे एकोत्तरे याची वाढी, जळती आगी घालिती उडी, ते अनायाशी स्वगोडी सांडिती केवी. 100तला एक व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमध्ये उडी घालतात. असे जे लोक ते कष्टा वाचून मिळविणारी स्वरूप सुखाची गुढी कशी टाकतील. तरी पवित्र आणि रम्य देवीचे सुखोपाय गम्य, आणि स्वसुख परम धर्म्य वरी आपण पाजोडे. तरी पवित्र व रम्य, त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे व ते आपले स्वतःचेच सुख, परंतु धर्माला धरून मिळणारे, शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, परे जनादी केवी उरोल आहे. हा शंकेचा ठाव केर होय, परी न धरावित्वा. याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे, तर ते लोकांच्या तडाख्यातून राहिले कसे, ही खरोखर शंकेची जागा आहे. परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. अश्रद्धधाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप, अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हे शत्रुतापना, या आत्मज्ञान रूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता मृत्यूने युक्त अशा संसारामध्ये वारंवार परत जातात. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचे पदराड, परिते अव्यरुनी गोचड, अशुद्ध काय नशिविती. अर्जुना पहा, दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच कातडीच्या पदरा पलीकडे आहे, परंतु गोचिड ते टाकून रक्तच पीत नाहीत काय. का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी, हिरा चिखलुचे उरे. किंवा कमलाचा कांदा आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमलातील परिमल दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना केवळ चिखलच शिल्लक राहतो. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी, परी तेथ बैसूनी उपवासू करी, का दरिद्रे ये. अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेले आहेत, परंतु तो तेथे राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात जीवन कंठितो. तैसा हृदयामध्ये मी रामू,
असता सर्व सुखाचा रामोखी भ्रांता कामू विषयावरी. याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक ते सुखाकरिता विषयाची इच्छा करतात. बौम रगजळ देखोनी डोळा, थुंकीचे अमृताचा गिळता गळाला, तोडीला परिसू बांधिला गळा शुक्ती घालावे. पुष्कळसे मृगजळ डोळ्याने पाहून अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा गळ्यात बांधलेला परी शिंपीच्या लोभाने तोडून टाकावा. तैशी अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेली. त्याप्रमाणे मी व माझे या गडबडीत ते दीन झालेले लोक मला येऊन मिळत नाहीत, आणि म्हणूनच ते जन्म व मरण या दोन थड्या असलेल्या नदीत म्हणजेच संसारात गटंगळ्या खात राहिले आहेत. हे रवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, काही दिशे न दिशे ऐसा वाणीचा नोहे. सहज विचार करून पाहिले तर मी कसा आहे, तर तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी सगळ्यांना सदा समोर आहे. पण तो सूर्य केव्हा म्हणजे रात्री नसतो व केव्हा असतो दिवसा, दिसत नाही. असा त्याच्यात कमीपणा आहे, तसा माझ्यात कमीपणा नाही. तया तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. अव्यक्त रूप अशा मी हे सर्व जग व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. माझे या विस्तारलेपणा नावे, हे जगजिचिनो हे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. माझा विस्तार म्हणजे जग नाही का, तर होय माझाच विस्तार आहे. ही ते कसे, तर जसे दूध विरजले असतात तेव्हा स्वभावताच दही होते. का बीजची जाले तरू, अथवा भांगारची अलंकारो, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग माझ्या एकाचाच विस्तार आहे. हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे उथिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. हे अव्यक्तपणाने थिजलेले म्हणजे संकुचित असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते. या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तारित झालो आहे असे समज. मदादी देहांते ये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महतत्वापासून देहापर्यंत ही सर्व ही भूते माझ्या ठिकाणी भासतात. परे तया फेना आतू पाता, जेवी जळ न दिशे पंडू सुता, नातरी स्वप्नीची अनेकता चेलियानुहिजे. अर्जुना, पण त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेक पण जसे जागे झाल्यावर नसते, तैशी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. या उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा. त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही, हा विचार तुला मी मागे सांगितला आहे. 7व्या अध्यायाच्या श्लोक 12 मध्ये तो लक्षात आण. मनोनी बोली लिया बोलाचा तिशो, न कीजे या लागी हे असो परी मजात पैसू दिठी तुझी. एवढ्या करता बोललेल्याच गोष्टीचा विस्तार करू नये, म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो. नचमत्स्तानि भूतानि पश्यमी योगमैश्वरम,
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावनः. कल्पना टाकून पाहू लागल्यास तर सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही नाहीत असा हा माझा ऐश्वर्य योग आहे पहा. तसेच भूतांचे धारण करणारा आणि तथापि अलिप्त असल्याने भूतांचे ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूताची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे. आमुचा प्रकृती पहिलीकडील भाव जरे कल्पने विन लागशी पाहो तरी मज माझी भूते ही वावो जे मी सर्व म्हणोनी. मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती ही जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे, कारण सर्व मीच आहे. हे रवे संकल्पाची ये सांज वेळे नावे कतिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडितची परी झावळे भूत भिन्न ऐशे देखे. सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळचे वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी परंतु ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळी आहेत असे दिसते. तेचे संकल्पाचे सांज जै लोपे ते अखंडितची आहे स्वरूपे जैसे शंका जात केवो लोपे सापपन माळेचे. तीच कल्पनारूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्या ठिकाणी मी अखंड दंडायमानच स्वरूपाने आहे. ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची कल्पना जाता क्षणीच माळेचे सर्प पण जाऊन तिचे मूळ स्वरूप दिसते. एरवे तरी भूमी आतोनी स्वयंभव काय घडे गाडगे याचे निगती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. सहज विचार करून पाहिले तर घागरी मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात का तर नाही, परंतु त्या घागरी व मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेनेच उमटलेले वेगवेगळे आकार आहेत. ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची ते खाणी ते अवांतर करणी वारयाची नव्हे. अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का? पाण्याचे रूपांतर लाटाही वाऱ्याची करणी नाही का? पाय पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेढीत याची आदिठी कापड झाला. असे पहा की कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा आहे का? तो कापूस नेसणाराच्या दृष्टीने कापड झाला आहे. जरे सोने लिहून घडे तरे तयाचे सोने पण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे लेत याचे निभावे. सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही. सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने आहेत. सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे का आरे साजे अवेस करे ते आपले केसाचो कारे तेथेच होते. प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंब होते ते शब्द व रूप आपलेच की खरोखरच दुसरे तेथे उत्पन्न होते? सांग बरे. तैसे ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना रूपी तयाशी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. त्याप्रमाणे ह्या माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेमध्ये भूतांचा भास होतो. तेची कल्पिती प्रकृती पुरे परे भूताभासू आदीची सरे मग स्वरूप एक सरे निखळ माझे. तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभास मूळचाच संपलेला आहे. मग एकसारखे माझे शुद्ध स्वरूप राहते. हे आसो अंगी भरलिया भवंडे जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. हे असू दे,
आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळ आल्याप्रमाणे जसे भोवतालच्या भिंती, नदी काठचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासतात. तेची कल्पना सांडून पाही तरी मी भूती, भूते माझी ठाई, हे स्वप्नी परी नाही कल्पावया जोगे. तीच कल्पना टाकून पाहिले असता मी प्राण्यात अथवा प्राणी माझ्यामध्ये असे हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही. आता मी जैक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आंतुलिया बोलिया. आता मी एक प्राण्यास धारण करणारा किंवा प्राण्यामध्ये असणारा मी, ही बोलणी संकल्प रूप सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत. म्हणून परीशी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेशी विश्वात्मा, जो अटक लटकी या भूतग्रामा भाव्यो सदा. म्हणून आवडत्यामध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्वसहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूत समुदायाला सदा आश्रय आहे. रश्मीचे आधारे जैसे नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे आणि माती ही भावी. सूर्यकिरणाच्या आधाराने जसे नुसते मृगजळ भासते, त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी मृगजलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज. मी परेचा भूत भावनू, परे सर्व भूताशी अभिन्नू, जैशी प्रभा भानू एकची ते. या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे, परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे. तो कसा, तर ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याचा प्रकाश एकच आहे, त्याप्रमाणे सर्व प्राणी व मी एकच आहे. हा मुचा ऐश्वर्य योगू, तो देखिला की चांगू, आता सांगे काही एक लागू भूत भेदाचा असे. अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना. आता येथे महतत्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामधील भेदाचा संबंध आहे का सांग. या लागे मजपासून भूते आणि नव्हती हे निरुते, आणि भूता वेगळी आमाते काहीच न मनी हो. याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास, आणि मलाही प्राण्याहून वेगळे मानू नकोस. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान, तथा सर्वाणी भूतानी मत्स्था नित्योपधारय. महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाचे ठिकाणी नित्य स्थित आहे, त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत असे जाण. पै गगन जेवढे जैसे पवनू ही गगनी तेवढाची भाषे, सहजे हालविलिया वेगळा दिशे, एरवी गगन ते चितो. परंतु आकाश जसे जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात आहे. सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहे. जैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभाषे काही, निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच मी आघवे. त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात, व तर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मीच आहे. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे सौरचे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणून प्राणी मात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पनेच्या योगाने आहे, कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तिच्या बरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली की तिच्या बरोबर उत्पन्न होतो.
तेची कल्पिते मुद्दल जाये, ते ऐशे नाही हे के आहे, म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य युगू. तीच मूळ कल्पना जेव्हा नाहीशी होते तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कुठून होणार. म्हणून तू आणखी या ऐश्वर्य योगासंबंधी पुन्हा विचार कर. ऐशिया प्रतिती बोध सागरे, तो आपणे आते कल्लोळू एक करे, मग जब पाशी चराचरी तव तूची आशी. अशा अनुभवाच्या समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर, मग तू चराचरात जर पाहशील तर तू एकच आहेस. या जानने याचा चिवू तुझ आला ना, म्हणते देव तरी आता द्वैत स्वप्न वावू झाले की ना. देव म्हणतात अर्जुना, या ज्ञानाची जागृती तुला आली ना, जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही. तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू आहे जे स्वप्नी पडीचे. तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद ज्ञान जाईल, आणि त्यामुळे मग कल्पनारूपी झोप लागल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पहुडशील. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचे जे आपण पे घडे, ऐशेवर म्हणजे आहे पुढे ते दावो आता. म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूपच होऊन जाऊ. असे जे एक वर्म आहे ते आता तुला उघड करून दाखवतो. तरे धनुर्धरा धैर्या निके अवधान दे, बा धनंजया पै सर्व भूता ती माया करी हरी गा. तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते. सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम, कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम. हे कौंतेया, कल्प क्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात व त्यांना पुन्हा म्हणजे दुसऱ्या कल्पाची आरंभी मी त्यांना निर्माण करतो. जे नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितले तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीव रूपा. ज्याला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला 2 प्रकारांनी सांगण्यात आली, एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. हा प्रकृती विखो आगवा तुवा मागा, परिशिलाशी पांडवा म्हणून यासू काही सांगावा पुढत पुढती. हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे अध्याय 7 श्लोक 4 व 5 मध्ये ऐकला आहेस, म्हणून आता ते राहू दे. वारंवार कशा सांगावयास पाहिजे. तरी माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी ती. ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ग्रीष्माच्या अतिरशी सबीजे तृणे जैशी, मागुती भूमीशी सुलीने होती. ग्रीष्म ऋतूत प्रखर उन्हाळ्यात बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये चांगली लीन होतात. का वार्षिये ढेंडे फिटे, जेव्हा शारदेचा अनुघडू फुटे, तेव्हा घन जात आटे गगनीचे गगनी. अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाहीसे होते, तेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो. म्हणजे काय होतं, शरद ऋतू लागतो तेव्हा मेघ मात्र आकाशाच्या आकाशातच नाहीसे होतात. ना तरी आकाशाची खोपी वायू निवांतूची लोपे, का तरंगता हारपे जळी जेवी. अथवा आकाशाच्या घरात वायू निवांतच होऊन नाहीसा होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यात नाहीसा होतो.
अथवा जागी नले ये वेळे, स्वप्ना मनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. अथवा जागृती काली स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पक्षयाचे वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत ऐक्याला पावते. मग कल्पादी पुढती मीची सृजे ऐशी वदंती, तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात. तर या विषयीचा खरा विचार ऐक. प्रकृतीम स्वामवष्टाभ्य विसृजामि पुनः पुनः, भूतग्राममिमं कृत्स्नम् अवश्यम प्रकृतेर्वशात. आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून मी प्रकृतीच्या अधीन असलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तरी हिची प्रकृती किरीटी मी स्वकीय सहजे अधिष्ठी, तेथ तंतू समवाय पटी जीवी विनावनी दिशे. तर अर्जुना, या माझ्या मायेचा मी स्वभावतः अंगीकार करतो, तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विण असते, म्हणजे विणकाम असते, मग ती विनावनीचे आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे, तैशी पंचात्मकी आकारे प्रकृती होय. त्या विणण्याच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन वस्त्र होते. तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते. जैसे विरजनियाची निसंगे दूधची आटे जो लागे, तैशी प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाची. ज्याप्रमाणे विरजनाच्या संबंधाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते. बीज जळाची जवळीकला आहे आणि त्याची शाखोपशाखी होये, तैसे मज करणे आहे भूतांचे हे. बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्याच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मला प्राणीमात्रांचे हे करणे म्हणजे उत्पन्न करणे आहे. आगा नगर हे राये केले, या मनने असाच पण किराले, परी निरुते पाहता काय शिनले रायाचे हात. अरे अर्जुना, नगर हे राजाने केले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे, पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत काय? आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे, जैसा स्वप्नी जो असे, मग तोची प्रवेशे जागृतावस्थे. आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील तर, जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो, अगदी त्याप्रमाणे. तरे स्वप्नोनी जागृती येता, काय पाय दुखती पंडुसुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीमध्ये येताना त्याचे पाय दुखतात का, अथवा स्वप्नामध्ये असताना त्याला प्रवास घडतो काय, या आगवियाचा अभिप्रावू काही, जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर, या भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे. जैशी राई अधिष्ठिली प्रजा, व्यापारी आपुला लिया काजा, तैसा प्रकृती संगू हा माझा येर करणे ते. ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो, बाकी सर्व कर्तृत्व हे प्रकृतीचे असते. पाये पा पूर्ण चंद्राची भेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेथ चंद्राशी काय किरीटी उपका पडे. पहा अर्जुना,
पौर्णिमेच्या भेटीच्या दिवशी समुद्र म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला अफाट भरती येते, समुद्र अफाट भरतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? जड परी जवळिका लोह चळे तरी चळो का, तरी कौनू शिणू भ्रामका सन्निधाचा. लोह चुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलते तर हले नाका, पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडले आहेत काय? किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूत सृष्टी एकसरी. प्रसवोची लागे फार काय सांगावे, याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूत सृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. जो हा भूतग्रामो आगवा असे प्रकृती अधीन पांडवा, जैशी बीजाची आवेल पालवा समर्थ भूमी. अर्जुना, हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे. ना तरी बाळाधिका वयसा गोसावी देह समगो जैसा, अथवा घनावळी आकाशा वारशिये जीवी. अथवा बाल्यादी अवस्थांना जसा देहसंग आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळे येण्यास वर्षा ऋतू आधार आहे, का स्वप्नाशी कारण निद्रा तैशी प्रकृती हे नरेंद्रा. या अशेषाही भूत समुद्रा गोसाविनेगा. अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुष अर्जुना, या सर्व ही भूत समुद्राची मालकीन प्रकृती आहे. स्थावराने जंगमा स्थूळात्मा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीच मूळ. स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना वा लहानांना ते राहू द्या, सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे. म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रति पाळावी, ये करणी न येती आगवी आमुचे अंगा. म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. जरे चंद्रिकेची या पसरली वेली, ते वाढी चंद्री नाही वाढविले, देवी माते पावोन ठेली दुरी कामी. पाण्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढवण्याचे काम चंद्राने केले नाही. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे. नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. हे धनंजया, या जगत उत्पत्ती संहारात्मक कर्माचे ठिकाणी आसक्त व उदासीनपणाप्रमाणे असलेल्या मला ही कर्मे बंधन करू शकत नाहीत. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीची शेवटू, ती काय बाधती माते. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा थाट थोपून धरू शकत नाही, कारण मिठाचा अंत पाण्यात होतो. त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार. धूम्ररजांची पिंजरी वाजते वायुते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. पहा, धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास प्रतिबंध करेल, अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करेल, हे असो पर्वताचे हृदयचे, जेवी पर्जन्य धारास्तवन खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. हे राहू दे,
पर्वताच्या पोटातील पदार्थ जसा पावसाच्या धारांनी झोडला जात नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बाधू शकत नाही. ये रवी ये प्रकृती विकारी, ये कुमीची अशी अवधारी, परी उदासीनाची या परी करी ना करवी. सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या विकारामध्ये म्हणजे जगामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवीत नाही. जैसा दीपू ठेविला परिवरी, कवनाती नियमी ना निवारी, आणि कवन कवनीये व्यापारी, रहाटे तीही नेने. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काम करत असेल तर त्याचे निवारण करत नाही, आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही. तो जैसा का साक्षीभूतू, ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूत कर्मी अनासक्तू मी भूती असे. ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो, तो साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे. हा एकची अभिप्राव पुढत पुढती, काय सांगू बहुता उपपत्ती, येथ एक हिळा सुभद्रापती तुले जाण पा. हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्ती प्रयुक्तीने काय सांगू अर्जुना, येथे आणखी एक वार एवढे समज म्हणजे झाले. मयाध्यक्षेन प्रकृतीस सूयते सचराचरम, हे तु नानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. हे कौंतेया, माझा आश्रय मिळाला असताना माया चराचर जगत निर्माण करते. या कारणास्तव म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्रिगुणात्मिका व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. हे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभावी पंडुसुता ही तू मी जाणे. ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज. काजे मियाधिष्ठिल्या प्रकृती, होती चराचरांची संभूती, म्हणून मी हेतू हे गोपपत्ती घडेया. कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते, म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते. आता येणे उजवडे निरुते, न्याळे पा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नशे. आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप ऐश्वर्य योगाला चांगले निहाळून पहा. ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यामध्ये नाही. अथवा भूतेना माझ्या ठाई, आणि भूता माझी मी नाही, या खुना तू काही चुको नको. अथवा भूते माझ्या ठिकाणी नाही, तो भूतामध्ये मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नको. हे सर्वस्व आमचे गुड, परी दाविले तुझ उघड, आता इंद्रियादी भोनी कवाड हृदयी भोगी. ही आमची सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितले आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून म्हणजे सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू ह्या गुह्य विचारांचा अंतकरणात अनुभव घे. हा दंशु जव नये होता, तव माझे साचू कारपण पार्था, न संपडे गा सर्वथा जीवी तुशी कनू. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत माझी खरी स्वरूप स्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. कशी तर ज्याप्रमाणे कोंड्यात दाना शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे एरवे अनुमानाचे नि पैसे,
आवडे किर कळले ऐसे परी मृग जळाचे निगोलांशे काय भूमी तिमे. साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने म्हणजे माझी स्वरूप स्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते, पण ते खरे कळले नाही हे कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात. परंतु मृग जळाच्या ओलाव्याने जमीन भिजेल काय, जे जाळ जळी पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडिये काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे. जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे वाटते, परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कुठे आहे सांग बरे. तैसे बोलवरी वाचाबळे वायाची झकवी जती प्रतितीची डोळे, मग साचो कारे बोधा वेळे आती ना होईजे. त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपापल्या प्रतिपादनाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात, आपण आपल्याला फसवतात. मग खऱ्या बोधाची वेळ आली म्हणजे बोध असतानाही होत नाही. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाडाती जरी मिया तरी तू गाव उपपत्ती या जतन कीजे. फार काय सांगावे, जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. एरवी दिठी वेधले कवळे तै चांदणी आते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. नाहीतर ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विक, तेवी मानुषा माणूस मानिती माते. अथवा तापाने बिघडलेले तोंड म्हणजे दुधाला सुद्धा कडू विष, म्हणजे दूध घेतले, ज्याला ताप आली आहे त्याने दूध घेतले तर ते कडू विषा सारखे वाटते. त्याप्रमाणे मी जो देह धर्मरहित त्या मला देह धर्मयुक्त मानाल. मनोनी पुढत पुढती धनंजया झने विसंबसी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. म्हणून अर्जुना, तुला पुन्हा एक वार बजावतो की तू कदाचित सांगितलेल्या म्हणजे स्वरूपजनाच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस, कारण या स्थूल दृष्टीने पाहू तर ते पाहणे व्यर्थ जाणार आहे. पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीचे निअमृते अमरानुहिजे. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही, कारण ते पिऊन न प्यायल्याप्रमाणे आहे. म्हणून त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवे स्थूल दृष्टी मुळ माते जाणती किर धूड, परी ते जाणनेची जाणने आड रिगो निठाके. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख आहे लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे जाणतात. ते खरे आहे, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते. जैसा नक्षत्राची आभाषा साठी घातू झाला तया हंसा, माझी रतन बुद्धीची आशा रिगोनिया. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबावर
बिंबामुळे, म्हणजे ते पाण्यात जे नक्षत्राचे बिंब पडलेले आहे ते ज्याप्रमाणे रत्नासारखे दिसते, ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या राजहंसाने आपला घात केला. सांगय गंगा या बुद्धी मृगजळ ठाकून आलियाचे कवन फळ काय सूर तरू म्हणून बाबुळ शिविली करी. अर्जुना सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोहोचलो तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाबळीचा आश्रय केला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाबळीचा आश्रय केला तर ती बाबळ इच्छिलेले फळ देईल काय? हार निळया या चाची दुसरा या बुद्धी हा तो घातला विकारा का रत्ने म्हणून गारा विची जेवी. हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरिता सापाला उचलून घेण्यास तयार झाला. अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात, अथवा निदान हे प्रगटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले का सावली नेनता घातले कुहाशिये. किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे असे समजून खैराचे निखारे म्हणजे विस्तव आपल्या पदरात भरावेत, अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी. तेवे मी म्हणून प्रपंची जी बुडी दिदले कृत निश्चयाची तीही चंद्रासाठी जीवी जळींची प्रतिभा धरिले. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमध्ये माझ्या विषयीचा असा मी देहधर्मवान आहे असा कृत निश्चय केला, त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तैसा कृतनिश्चय वाया गेला जैसा कोणी कुकांजी प्यारा मग परिणाम पाहू लागला अमृताचा. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. ते कसे? तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन हे अमृत आहे म्हणजे अमृताचा परिणाम पावा, अगदी त्याप्रमाणे तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधून चित्ते पाती मजा विनाशाते तरी कैचा दिसे. तसे नाशिवंत जो स्थूल आकार त्या ठिकाणीच म्हणजे तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन. आगा काही पश्चिम समुद्राची या तटा निगजता ही पूर्विलिया वाटा का कोंडा कांडता सुबटा कोण वातुडे. अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यास पोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय? तसे विकारले हे स्थूळ जाणितले या मी जाणवतसे केवळ काही फेन पिता जळ शिविले होय. त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ म्हणजे खरे स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्याल्याने पाणी प्यायल्यासारखे होईल काय? म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानोनी संभ्रमे मग तेथी जीतीये जन्म कर्मे ती मजची म्हणती. म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी म्हणजे परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती माझ्यावर लादतात. ये तुलेनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म विदेहाशी देह धर्म आरोपिती. एवढ्यामुळे नाव नसलेल्या मला नाव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात.
व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणाधिक जे देहधर्म त्यांचा संबंध लावतात. मज आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू मज विधी वर्जिता व्यवहारू आचाराधिक. जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूर्वे पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. माझा वर्णहीना वर्णू गुणातीताशी गुणू मज अचरणाचरणू आपानी आपानी. ब्राह्मण आदी जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात. पाय नसताना माझे ठिकाणी पायाची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हाताच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. मज अमेया मान सर्वगताशी स्थान जैशी शेजे माझी वन निदेला देखे. मोजता न येण्यासारखे मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे, परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाणी कल्पितात. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंथरुणावर अरण्य पाहतो तैसे अश्रवणा स्तोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र अरूपारूप. त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात. डोळ्याचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकाची कल्पना करतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या स्वरूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. माझा अव्यक्ताशी व्यक्ती अनर्थाशी अर्थी स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा. मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित त्या मला इच्छा आहे असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात. मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते. मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरता दागिन्याची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात. मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा. नित्य असणारा जो मी त्या माझी प्राण प्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आव्हान करतात आणि माझे विसर्जन करतात. मी सर्वदा स्वतः शितू तो की बाळ तरुण वृद्धो मज एक रूपास बंधू जाणती ऐशी. मी सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे. त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात. मज अद्वैताशी द्विजे मज अकर्तयाशी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐशी म्हणती. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात. मग अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिनती मज सर्वांतराते कल्पिती अरी मित्रगा. माझे कुळ रहिताचे कुळ वर्णन करतात. मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात. व अर्जुना, मी सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या मला शत्रुमित्र आहेत असे मानतात. मी स्वानंदाभिरामू तया मज अनेका सुखांचा कामू आगवाची मी असे समू की म्हणती एक दिशी.
स्वकीय आनंदात रममान असणारा जो मी, त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात. मी आत्मा एक चराचरी, म्हणते एकाचा कैपक्ष करी, आणि कोपोनी एका ते मारी हिची वाढविती. मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात, आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात. किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष्य धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत. ज्ञान तयांचे फार काय सांगावे. असे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत, असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जवा आकारू एक पुढा देखते, तव हा देव येणे भावे भजते. मग तोची विघडली टाकीते नाही म्हणून. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात, आणि मग तीच मूर्ती भंगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. माते येणे प्रकारे जाणुते मनुष्य ऐशेने आकारे, म्हणून ज्ञानच ते अंधारे ज्ञानाशी करी. अशा प्रकाराने आकारावरून इतर देह धाऱ्यासारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. 9व्या अध्यायाचा पुढील राहिलेला भाग आपण व्हिडिओच्या भाग 2 मध्ये बघूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय.